नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात. लाडक्या बहिणीचे विरोधकांनी जाणीवपूर्वक फॉर्म भरले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. विरोधकांनी वेबसाईटवर जंक डेटा टाकला असा आरोपही फडणवीसांनी केला आहे. जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले, जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही. काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले, कोणी बगीचाचे फोटो लावले. जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला. आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला, जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे, हे पोर्टल बंद पडलं पाहिजे. मध्ये 4-5 दिवस ते पोर्टल बंद होतं. मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला, पोर्टल बंद, पोर्टल बंद, पोर्टल बंद. अरे काळजी करू नका, पोर्टल बंद पडलं, आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले, ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला.